पावसाळा सुरू होऊन दीड महिना झाला तरी धाराशिव जिल्ह्यामध्ये जुलै अखेर 261 मिलीमीटर पाऊस झालाय। जिल्ह्यातल्या 25 धरणांपैकी काही धरणांच्या पाण्याची पातळी खाली गेली आहे, तर काही धरणं कोरडी पडली आहेत। धरणांमध्ये पिण्यासाठी फक्त 10% पाणी साठा शिल्लक राहिलाय। पुढील काही महिन्यांमध्ये समाधानकारक पाऊस झाला तरच धाराशिवकरांचं पाण्याचं संकट टळू शकतं। सुरू होऊन दीड महिना झाले आणि या दीड महिन्यात धाराशिव जिल्ह्यामध्ये सरासरी जुलै अखेर 261 मिलीमीटर पाऊस इतका झालेला आहे आणि धाराशिव जिल्ह्यातील 25 धरणापैकी अ, काही धरणं तर तळाला गेले, तर काही धरणामध्ये आता अल्प पाणी साठा राहिलेला आहे। धाराशिव जिल्ह्यातील 25 धरणात केवळ पिण्यायोग्य 10% पाणी साठा आता शिल्लक राहिला आहे। भविष्यात जर पाऊस असाच राहिला तर धाराशिव जिल्ह्यावर जलसंकट आल्याशिवाय राहणार नाही। मी आता आहे तेरणा धरणावर। आपण पाहू शकता आता तेरणा धरणाचं सुद्धा पाणी खालच्या झोत्याला गेले। जर पाऊस नाही झाला तर हे सुद्धा पाणी पिण्यास योग्य नाही, कारण आता झोत्याच्या खालचं पाणी हे पिण्यास योग्य नसतं आणि भविष्यात या धरणावर अवलंबून असणारे जे गाव आहेत त्यांना आता पाणी टंचाईला सामोरं जावं लागेल। जर पावसाळ्यात हीच परिस्थिती आहे तर उन्हाळ्यात काय परिस्थिती होऊ शकते याचा आपण विचार सुद्धा केलेला नाही बरं। शेतकरी आता चिंतेत आहे की पाऊस पडेल का नाही, कारण त्यांनी धाडस करून पिकं पेरलेली आहेत। ती पिकं आता सध्या जे पडतंय रिमझिम पाऊस त्याच्यावर तारलेले आहेत, पण भविष्यात जे गहू ज्वारी असेल इतर पिकं असतील ते आता येतील का नाही अशी चिंता शेतकऱ्यांना आहे। आता भविष्यात कळल की पाऊस किती पडेल आणि धाराशिवकरांचं जे जलसंकट आहे ते येणार का नाही येणार हे आता भविष्यात दिसून येईल। मी रहीम शेख, पुढारी न्यूज, तेर, धाराशिव।